नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. घाटगे मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून एकसंघ व्हावे. मंत्री हसन मुश्रीफ आणखीन किती वर्ष संघर्ष करत राहायचे? त्यामुळे कागल तालुक्यात विकासाचं ध्येय घेऊन एक दिलाने एकसंघ होऊन माजी आमदार संजय बाबा घाटगे, राजे समरजित सिंह घाटगे आणि आपण एकत्र आलो आहोत. त्याप्रमाणे गावागावातील कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून एकत्र या, असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं. वन्नूर तालुका कागल येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व मॉडेल स्मार्ट अंगणवाडी इमारतीचा लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळचे संचालक युवराज पाटील हे होते. मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, शेतमाल बाहेर काढण्यासाठी आणि गावात जागे अभावी शेताशिवारात घरे बांधून राहणाऱ्या कुटुंबांना ये-जा करण्यासाठी मजबूत रस्ते गरजेचे आहेत. यासाठी बळीराजा पाणंद रस्ता योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून येत्या 3 वर्षात मतदारसंघातील सर्वच पाणंद रस्ते पूर्ण करू. मंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्हा बँकेत लाडक्या बहिणींचे अनुदान येणाऱ्या महिलांना उद्योग व्यवसाय, मुलांच्या शिक्षणासाठी जिल्हा बँकेतून एकाच वेळी विनातारण 50,000 रुपये दिले जाणार आहेत. हे पैसे लाडक्या बहिणींच्या अनुदानातून दरमहा 1,268 रुपयाप्रमाणे परत करायचे आहेत.